या संपूर्ण अलिबाग तालुक्यामधला आणि त्याच्याकडे कॅप्टनची जबाबदारी अर्थात दिलेली आहे ती अंश वॉरियन 4444 अर्थात निखिल मयेकर यांच्या मालकीच्या संघाची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे आणि एक अनुभव त्याच्याकडे आहे. लेजेंडरी क्रिकेटपटू आपल्या समोरती असणार आहे. अशी ही झुंज ही लढत पहिल्या मॅचच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय, सलामीची जोडी, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पाठवून द्यायचा. ऑडियन्स, अंश ऑडियन्स आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आणि किहीम आपला संघ 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपण इथे पाठवून द्यायचे, लगेच यायचे. नागाव संघाचा 12वा खेळाडू आपण या. बघा काही स्पर्धेचे नियम आहेत. संपूर्ण नियम संपूर्ण नियम हे स्पर्धेला नेहमीच्या स्पर्धेनुसारच नक्की असणार आहेत. परंतु आपण या स्पर्धेला टायमिंग लावतोय. पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये झाला पाहिजे. एकूण सामना 5 ओव्हरचा असेल याची आपण नोंद घ्यायची. 2 ओव्हर सर्कलमध्ये आणि 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये झाल्या पाहिजे. पंच आपण वेळ लावायची आहे. आम्ही सुद्धा इथे वेळ लावतोय. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर झाला नाही तर आपल्याला पेनल्टी असेल, याचा आपण विचार करायचा आहे. आणि या सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय अत्यंत भव्य दिव्य अशा टेनिस क्रिकेटची स्पर्धा अर्थात मायनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वा मायनाक भंडारी चषकामध्ये आपण बघतो. भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने हे पर्व 5वं या ठिकाणी आयोजित केलेले आहे. मायनाक भंडारी चषक अर्थात स्पर्धा मानाची आणि भंडारी समाजाच्या सन्मानाची ही स्पर्धा असणार आहे. आमच्या गोल्डमॅन भंडारी समाजाची शान आणबान शान वेलकम अंकितजी गुरेकर. बक्षिसाची खैरात होणार आता अंकितजी गुरेकर यांच्याकडून. आजच्या स्पर्धेचा प्रारंभ होतो आणि मी निखिल पडतेला विनंती करतोय की आपण सुरुवात करायची. अत्यंत भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेला निखिल पडते मॅन फ्रॉम गुंजिस यांचं समालोचन आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकूया. चला सामन्याला करूया सुरुवात. इथून मात्र पुढे यस लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी बॉलिंग ट्रॅक वरती पहिला गोलंदाज सतेज. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा हा चेंडू होता. मैदानाच्या वरती अगदी मैनाक भंडारी समाज याबद्दल आज चर्चा फार मोठी केली जाणार आहे, कारण का स्पर्धा ही देखील फार मोठी आहे. मैनाक भंडारी मूळचं नाव मायाजी बाटकर, हे दर्या सारंग शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे सुभेदार होते. 1669चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपवण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या कांदेरी उंदेरी बंदरावरती किल्ला बांधण्याचे ठरवले आणि तिथून मात्र पुढे
प्रवास चालू झाला आणि हे नाव आहे ना आज अगदी आदरानं घेतलं जातंय. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी, परंतु पंचांनी सांगितलंय अवांतर चेंडू आहे. नियंत्रण कक्षेचा चेंडू बाहेर पडतोय. मी क्रिकेट समालोचक निखिल पडते आलोय तुमच्या पुनश्च एकदा सर्वांच्या भेटीला. तुमच्यातीलच एक मित्र क्रिकेट प्रेमी निखिल पडते. डावकुऱ्याचा फलंदाज समोर नेहमी विध्वंसक असतात हे फलंदाज. आज ते पाहायला मिळणार का मैदानाच्या वरती? खोलवर टप्प्याचा चेंडू, रिकाम्या जागा भरा असा प्रश्न मैदानाच्या वरती विचारला गेला आणि यावेळेस आलेली ही एक धाव महत्वपूर्ण घेतली जाते. चला आता चर्चा आपण पाहतोय. सन्माननीय दिनेशदा थळे यांची उपस्थिती या सामन्यासाठी लाभते. त्यांचं देखील अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपण या मायनाक भंडारी स्पर्धेमध्ये, क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी सहर्ष स्वागत करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पराग खोत याला पाहतोय. पराग खोत हे नाव अगदी आपण या वर्षीच्या हंगामामध्ये देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये मला वाटते बुरुड या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहिलं. पराग खोतची फलंदाजी पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक यांची जमलेली गर्दी आहे ना, याला इतिहास देखील साक्ष आहे. तो फलंदाज समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सतेशच्या माध्यमातून. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी करणारा संघ किहीम संघ. अर्थातच टायमर सेट केलाय. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या अवधीमध्ये पूर्ण करायचे आहेत. सन्माननीय दिनेश थळे यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन इथे या स्पर्धेचा आनंद लुटत असताना पहिला बिग ब्लो पराग खोत सापडतोय जाळ्यामध्ये आणि इथे पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. जे पाहिजे होतं ना अभिषेक पेडणेकर यांच्या संघाला, जे पाहिजे होतं किहीम या संघाला, जे पाहिजे होतं ना खऱ्या अर्थानं भंडारी सुभेदार किहीम या संघाला, ते मैदानाच्या वरती झालंय. पराग खोत सारखा मोठा फलंदाज मैदानातून बाहेर होत असताना आपण पाहतोय. अगदी आपण मैनाक भंडारी यांची चर्चा करत होतो. आज त्यांच्या नावानं ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते आहे. मैनाक भंडारी कशासाठी प्रसिद्ध होते? त्यांनी यशाच्या कीर्तीवरती जाण्यासाठी कित्येक अडी अडचणींचा सामना केला हे देखील सांगितलं जाईल. अगदी आपण नेहमी म्हणतो ना की दूरदृष्टिकोन प्रत्येक क्षेत्रामध्ये असावा आणि अगदी तो दूरदृष्टिकोन ठेवून मैदानाच्या वरती पराग खोत उतरले होते, परंतु एक चांगल्या भिंतीला अशा स्वरूपाची तड गेली आहे फलंदाजी करत असताना आपल्या कामगिरीवरती आणि फलंदाज बाद झाला. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल झाला फलंदाजी करण्यासाठी. फलंदाज परागची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती. पराग आरेकर याबद्दल देखील सांगितलं जाईल. नवगावचे संघ मालक सन्माननीय भूषणजी राऊत उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होऊन या सामन्यांचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय भूषणजी राऊत अगदी अर्थातच आपण पाहतोय पोलीस दलामध्ये हे देखील कार्यरत असतात. सर्वांची संरक्षण करण्याची एक महत्वाची भूमिका असते. विनंती आहे भूषण दादा की व्यासपीठावरती येऊन यस सन्मान आपला स्वीकारायचा. या मैदानाच्या वरती अगदी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार आहे. इथे टप्पा पडल्याच्या नंतर चॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु गोलंदाजी फलातून दाखवली जाते. बघा संघ बांधणी कशी असावी. संघ बांधणी नेहमी अगदी आपण पाहत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोहित देखील याची देखील ओळख केली जाईल, करून दिली जाईल. अर्थातच आपण पाहतोय रोहित आणि पराग ही जोडी मैदानाच्या वरती पिंक आर्मी मॅन्स इन ब्ल्यू असं द्वंद्व मैदानाच्या वरती रंगलं जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती केला गेला होता, परंतु नाही सांगितलंय. एक धाव रोखली जाते. पहिलं षटक फेकत असताना सतेशची गोलंदाजी. प्रचंड मेहनत अगदी आपण पाहतोय ना प्रत्येक चेंडूवरती मेहनत आणि कष्ट नेहमी पाहायला मिळतात. सतेश आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना इथे खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ
आपण पाहतोय अगदी बॅटवरती आला होता रोहित. स्ट्राईक रोटेट होतीये अगदी डावखुऱ्याचा एक फलंदाज रोहित नार्वेकर. रोहित नार्वेकर कोण? रोहित नार्वेकर म्हणजे अगदी आपण पाहतोय ना, एक धाव घेतली धाव फलकावरती. ते शेवटचा चेंडू होता. 3 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस चतुर मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी उतरला. अगदी टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणून आपण रोहित नार्वेकर अर्थातच चतुर यांच्याकडे पाहत असतो. रोहित म्हणजे अगदी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट लेदर बॉल देखील खेळत असतो. अगदी गुजरातमध्ये जाऊन आहेत ना या फलंदाजांना 8 चेंडूंवरती 8 षटकार ठोकले होते. तो फलंदाज रोहित नार्वेकर अर्थातच चतुर आपण पाहतोय. मला वाटते चेंबूर या विभागाला बिलॉंग्स करतो आणि तो मैदानाच्या वरती आला. मैदानाच्या वरती कशा स्वरूपाचं क्रिकेट खेळलं जाईल. प्रत्येक संघामध्ये 2 मला वाटते आयकॉन असणार आहेत. यस, 2 आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रत्येक संघामधून. परंतु स्ट्राईक रोटेट आता मैदानाच्या वरती स्ट्रायकिंग एंड वरती पराग आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतो पवेलियन एंड कडून गोलंदाज सज्ज झालाय. दीप्तेश अगदी आपण पाहतोय नागाव या संघाकडून पराग आणि रोहित यांची जोडी. तर पराग आणि रोहित या जोडीबद्दल चर्चा केली जाईल. प्रचंड वाऱ्याची गती देखील आज अगदी आपण पाहतोय. निसर्गाच्या पुढे आपल्याला झुकावं लागतं आणि ही आपली अनोखी कोकणी किनारपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे खेळवले जाणार हे क्रिकेटचे सामने. अगदी आपण पाहतोय ना, खूप सारे पर्यटक अलिबाग मध्ये येत असतात या समुद्र किनारपट्टीचा आनंद घेण्यासाठी. मुंबईमध्ये पैसा आहे ना प्रचंड आहे, परंतु मी सन्मानानं सांगतो की तो पैसा ठेवण्यासाठी आहे ना मुंबईकरांना अलिबाग मध्ये यावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे, त्रिवार सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. मैदानाच्या वरती चर्चा केली जाईल. आकाशात उंचावलेला चेंडू, दोघात तिसरा, आता सगळं विसरा. मैदानाच्या वरती काशी केली, वनवासी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली असं देखील म्हणावं लागेल. इथे नशीब होतं फलंदाजाचं आणि म्हणूनच की काय मैदानाच्या वरती झेल सुटला जातोय. मैदानाच्या वरती ही एक धाव घेतली गेली. एका धावेनिशी फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 4 धावा मैदानाच्या वरती. आणि बघा, इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक झाला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून नियम सांगितला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण आला नाही तर उपस्थित संघाच्या कर्णधाराला नाणेफेकीचा कौल दिला जाईल. त्यानंतर पुढे उपस्थित राहिला नाहीत तर आपली षटकं देखील कमी करण्याचा अधिकार हा कोर कमिटीकडे असेल. 8 मिनिटांचा अवधी झालेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू रोहित नार्वेकरच्या बॅटमधून निघालेला बॅकवर्ड डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये अभिषेक पेडणेकर त्या चेंडू मागे पळत असताना. बघा, अभिषेक पेडणेकरची देखील चर्चा केली जाईल. हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. अभिषेक पेडणेकर याने भल्या क्रिकेट मधील खेळाडूंना नमवलंय. त्याचं ॲथलेटिझम, त्याची रनिंग, त्याची खऱ्या अर्थानं खेळाडू यावेळेस सगळी सरळ बॅटनं खेळल्या रोहितच्या बॅटमधून निघालेला. बघा, रोहित म्हणजे हाईट कम फाईट ज्यादा असं नेहमी आपण म्हणत असतो. अगदी मुंबईमध्ये चांगलं क्रिकेट खेळतो, मुंबईच्या बाहेर प्रतिनिधित्व देखील करत असतो. नावामध्ये चतुर आहे. आज ती चतुर फलंदाजी पाहायला मिळणार का? अगदी क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या प्रवासामध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पराग आरेकर, माफ करा, पराग आरेकर मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय. अगदी यावेळेस परागची विकेट अगदी सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या वरती पाहायला मिळते. एक झेल आकाशामध्ये उडाला होता आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम आला होता. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट्स असं म्हटलं जातं. झेल पकडला जातोय. पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं आपण नेहमी म्हणत असतो आणि ती कॅच, तो झेल पकडला जातोय. सेकंड ब्लो, दुसरा फलंदाज, दुसरा धक्का. संघ आपण पाहतोय मैदानाच्या वरती अंश वॉरियर्स डबल फोर नागाव या संघाला आपल्याला हा दुसरा धक्का मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. आर्यन मैदानाच्या वरती दाखल.
बघा सर्वप्रथम फलंदाजी करत असताना पहिलं सत्र चालू आहे. अंश वॉरियर्स 4444 या संघाकडून, नागाव या संघाकडून अजूनही आमचे धावफलक गुणलेखक मित्र आर्य पाटील आम्हाला सांगत असताना एकही चौका आणि एकही षटकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. आम्ही देखील त्याच्या प्रतीक्षेमध्ये असताना फार महत्वाचं काम असतं पंचांच्या नंतर. अगदी चेंडूवरती करडी नजर कोणाची असते तर गुणलेखक मित्राची असते आणि ते काम अगदी आपण पाहतोय आपल्या हातावरती स्वीकारलेलं असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला गोलंदाजाकडे वळूया. इथे काउंटडाऊन देखील लावलेला आहे. वेळेच्या अवधीमध्ये वेळेच्या अभावामध्ये तुम्हाला षटक पूर्ण फेकावी लागणार आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये जाणार. डीप मधून प्रोटेक्शन स्टिअर केलं होतं. चेंडूला सरळ बॅटनं खेचलं गेलं होतं. अगदी अभिषेक पेडणेकर यांचा संघ मैदानाच्या वरती पाहतोय. अगदी किहीम गावचे सुपुत्र राजा शिवछत्रपती किहीम या संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय ना ते ग्रामीण टेनिस क्रिकेट अगदी याला इतिहास देखील साक्षा 10 ते 15 वर्षांचा अगदी प्रचंड मोठा अनुभव अभिषेक पेडणेकर यांच्याकडे. संघ बांधणी चांगली केली गेली आहे. चतुर स्ट्रायकिंग एंड वरती दिग्गज संघ, दिग्गज खेळाडू आज मैदानाच्या वरती जिद्दोजहद करत असताना पाहायला. गोलंदाज तयार, चतुर पोहोचवलाय इथे झेल सुटतोय. कॅच पकडला असता तर मॅच मध्ये येताना आलं असतं, परंतु मैदानाच्या वरती हा झेल आहे ना किती लाखांचा असेल, किती हजारांचा असेल असं विचारावं लागेल. कारण का वाघाच्या तोंडाला आता रक्त लागलंय. आता वाघ थांबणार नाहीये. झेल सुटतोय. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये हा संघ होता, अभिषेक दादाचा संघ होता, प्रत्येक खेळाडू ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता त्या विकेटला आता सोनेरी रूप दिलं जातं. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8-9 धावा पूर्ण झाल्यात. 9 कम्स अप ऑन स्कोर बुक. आपल्या इथे खोत साहेबांचे मित्र आदरणीय संजयजी मोरे साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावे आणि आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय संजयजी मोरे साहेब, धन्यवाद. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी अगदी गोलंदाज तयार. गोलंदाज किहीम या संघाकडून आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी सतेश वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. 5 षटकांचे निर्धारित षटकांचे सामने आपण पाहतोय. अगदी मैदानाच्या वरती आलेत सतेश. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ घेताय मित्रांनो, थोडस स्पीडअप करायचं आहे. रोहित मैदानाच्या वरती या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. कोणती धाव येत नाहीये. यावेळेस अगदी आपण पाहतोय रोहित नार्वेकर चतुर सोगाव गावामध्ये देखील आला होता. नाईटची ती क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी, अलिशान कप खेळण्यासाठी आला होता. नक्कीच त्याची देखील चर्चा केली जाईल. अगदी रोहित वारंवार अलिबागमध्ये येत असतो. अलिबाग बद्दल एक वेगळा आदर, एक वेगळं प्रेम त्याच्या मनामध्ये देखील आहे. आणि भंडारी समाज म्हटलं की आपली मानाची स्पर्धा आणि ती खेळण्यासाठी आपल्याला हजर राहिलंच पाहिजे. आपली उपस्थिती या क्रिकेटच्या स्पर्धेचा दर्जा वाढवत असते असं नेहमी सांगितलं जातं. आणि प्रत्येक खेळाडू आहे ना हा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेमध्ये फार महत्वाचा आहे. अगदी अष्टांच्या मागे अभिषेक दादा यांना देखील आपण पाहतोय अष्टांच्या मागे ॲज अ ऑफिशियल यष्टी रक्षक म्हणून जर्सी नंबर 36 शुभम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजवत असताना षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती अगदी आपण संघ एका बाजूला वंश वॉरियर्स 4444 नागाव हा संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला संघ भंडारी सुभेदार किहीम हा संघ देखील पाहतोय. जास्तीचा वेळ घेत आहे, पंचांनी देखील दखल घ्यायची या वेळेची. चला स्पीडअप थोडंसं करायचं. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न मैदानाच्या वरती 38 सर्कल मध्ये फटक्यामध्ये आपण पाहतोय अंगाचा वेध घेणारा चेंडू होता. तिसरा फलंदाज इथे मात्र आर्यन होतोय. बाद वैयक्तिक 2 धावांवरती. धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 10 धावा. 10 कम्स अप. 10 धाव फलकावरती 10 धावांवरती अगदी 3 फलंदाज देखील बाद झालेत.
तीन फलंदाजांना बाद करण्यासाठी तिसऱ्या षटकाची इथे नक्कीच वापर केला जातोय. गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशी तरी काहीतरी तोफ बांधून शिवाजी महाराजांनी इंग्रजी आरमाराला तोंड देण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज्याच्या या छोट्याशा आरमाराचा आपण साहजिकच सहजतेने पराभव करू असं स्वप्न साकारून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्याची बांधणी करण्याची सुरुवात केली होती. आणि त्या अगदी आपण पाहतोय त्यामध्ये घेतलं जाणारं एक नाव ते म्हणजे मायनाक भंडारी. या देखील नावाची चर्चा केली जाईल, कारण का इतिहास सांगितला तर इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला तर इतिहास आपल्याला आपोआपच समजत असतो. वळूया मैदानाच्या दिशेने. नौका फलंदाज मैदानाच्या वरती राहुल पेडणेकर मैदानाच्या वरती दाखल झाला. राहुल पेडणेकर म्हणजे अलिबाग टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न आपण म्हणत असतो. अगदी अलिबाग तालुक्यातील टॉप 10 डावखुऱ्याचे जे फलंदाज काढलेत ना, तर त्याच्यामध्ये स्थान राहुलचं सुनिश्चित होतं. हे बघा, यावेळेस आडवा बाटना फटका खेळण्याचा प्रयत्न राहुलचा मैदानाच्या वरती होता. तिथे अगदी एकरी धाव येते. एका धावेनिशी धाव फलकावरती एक धाव पूर्ण. 11 धाव फलकावरती. लो स्कोरिंगचे क्रिकेटचे सामने फार महत्वाचे होत असतात आणि अगदी ते सामने खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा आपण पाहतोय प्रचंड मेहनत करत असतो. एका बाजूला किहिमा, एका बाजूला नागावा. दोन्ही संघ मालक असतील, संघ व्यवस्थापक असतील, संघ कर्णधार असतील ना, प्रचंड मेहनत करत असताना या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस मायनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वा आपण पाहतोय. यावेळेस मैदानाच्या वरती काय घडलंय इथे? लाऊड अपील बट अंपायर सेज वी आर नॉट इंटरेस्टेड दॅट मच ऑन दिस अपील, इट्स क्लिअरली नॉट आउट असं सांगितलं जात आहे. इथे फलंदाज नाबादा रोहितच्या बॅट मधून निघालेले मोठे फटके आहेत ना, याला इतिहास देखील साक्ष. आणि ते मोठमोठे फटके कधी पाहायला मिळणार? तिसऱ्या षटकाची अर्थातच इथे सुरुवात असताना षटकातील चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे शेवटचा चेंडू बाकी असताना आपण पाहतोय. आणि अगदी शेवटचा चेंडू बाकी असताना फलकावरती धावा 11 लागल्या गेल्यात. आर्यन आम्हाला सांगत असताना अगदी आर्यनच्या हातामध्ये ही जबाबदारी ठेवली जाते. अर्थातच मायनाक भंडारी चषक 2026 5व्या पर्वामध्ये आर्यन देखील प्रचंड मेहनत करतोय. चला वळूया मैदानाच्या मध्ये. शेवटचा चेंडू आहे षटकातील रोहित समोरा. यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटच्या टोचचा भाग घेऊन, अंगाचा वेध घेऊन चेंडू तिथे चाललाय आणि इथे मैदानाच्या वरती अगदी रोहित निघालाय आणि चौथा फलंदाज बाद झालाय मैदानाच्या वरती. रोहित नार्वेकर बॅक टू द पवेलियन चाललाय अगदी हताश मानेनं, कारण का कसं तितकीशी चांगली फलंदाजी रोहितला देखील करताना आलेली नाहीये. वैयक्तिक दर धावसंख्येचा विचार केला तर फक्त 6 धावा बनवून रोहित देखील अगदी बाद होतोय त्याची जागा भरण्यासाठी मैदानाच्या वरती. फक्त 2 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सतीश आणि 2 फलंदाजांना देखील बाद केले. कौतुकास पात्र कामगिरी आपण पाहतोय. अगदी सतीश चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय 3 जर्सी नंबर 88 मेहुल शार्दुल गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. शार्दुल महाडिक गोलंदाजी करण्यासाठी आला. मॅन फ्रॉम दिघी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दिघी ते अलिबागचं अंतर आज का कापलेलं आहे ना, स्वतःची गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करावं लागेल. जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करेल. चौथं षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला चेंडू पडत असताना काटा बदलला, चेंडूने घुसला थेट यष्ट्यांच्या बरोबर मधोमध आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज अर्थातच इथे राहुल पेडणेकर याला मान खाली घालून इथे मात्र जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. वैयक्तिक 1 धाव करून बाद होत असताना राहुल आपल्याला पाहायला मिळतोय.
बघा या संघामध्ये अगदी नागाव या संघाचा विचार केला तर 2 राहुल आहेत, 2 मला वाटते तिथे पराग देखील आहेत, असं एक वेगळं चित्र पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या मध्ये नौका फलंदाज ऋषी याला फलंदाजी करण्यासाठी जे सिद्ध करायचं होतं गोलंदाज अर्थातच शार्दूल यानं केलंय. बघा दिघीमध्ये चांगलं क्रिकेट शार्दूलच्या माध्यमातून अगदी खेळलं जातं. यावेळेस अगदी आपण पाहतोय शार्दूलच्या माध्यमातून टप्पा पडल्याच्या नंतर प्रत्येक चेंडूनं वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता आहे. चला किम संघ जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट असेल आपल्याला, प्रेमपूर्वक विनंती, कारण का 12 वाजता बरोबर आपल्याला सुरुवात करायची होती. आज थोडासा लेट होतोय. अगदी 6 महत्वपूर्ण 5 षटकांचे सामने देखील आपल्याला यशस्वीरित्या खेळून पूर्ण देखील करायचे आहेत. मैनाक भंडारी हे भंडारी समाजातून असून त्यांची खऱ्या अर्थानं समाधी आहे ना रत्नागिरी जिल्ह्यातील फाटे येथे आपल्याला आज पाहायला मिळते. यावेळेस डावखुऱ्याचा फलंदाज समोर असताना चेंडू निघाला, निर्धाव चेंडूची सांगता होती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना शार्दूल यानं स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रयत्न प्रामाणिक मैदानाच्या वरती ठेवलाय. जर्सी नंबर 88 इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी 4थं षटक मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शार्दूलच्या माध्यमातून 4थ्या षटकाची हाताळणी केली जाते. चांगली गोलंदाजी आहे. अगदी 12 धावसंख्येवरती मला वाटतं 5 फलंदाज तिथे बाद झालेले असताना अगदी आपण पाहतोय संघ अंश वॉरियर्स 4-4 नागाव या संघाची फलंदाजी थोडीशी ढासळलेली असताना आपल्याला म्हणावं लागेल, कारण का पहिले 5 फलंदाज आहे ना, बॅटिंग ऑर्डर आहे ना, ही कोलॅप्स झाली आहे, डिस्ट्रॉय झाली आहे. आणि ती गोलंदाजी कारण आहे त्या खऱ्या अर्थानं सत्य परिस्थितीचं. शार्दूलची गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर आता सरळ खेचलाय, चेंडू तिथे चाललाय पवेलियनच्या डोक्यावरून. समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा सामन्यातील या स्पर्धेतील पहिला षटकार निघालाय, तो म्हणजे कवित्व शेळधनकरच्या बॅटमधून 6 धावा षटकार आला. 6 धाब्यांनिशी अगदी आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. व्हेरी वेल डन. सन्माननीय राजेंद्रजी राऊत सन्माननीय राजेंद्र राऊत, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अगदी व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आपल्याला विनंती असेल. मैनाक भंडारी चषक 2026च्या माध्यमातून. रनआउट स्वरूपामध्ये ऋषी तिथे बाद होतोय. नौका फलंदाज स्मित मैदानाच्या वरती दाखल झाला. 6 फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेत. षटक क्रमांक 4थ्या प्रगतीपथावरती असताना अगदी आपण पाहतोय शार्दूलची गोलंदाजी. स्मित आला फलंदाजी करण्यासाठी. अंश वॉरियर्स 4-4 नागाव या संघाची परिस्थिती थोडीशी कोलॅप्स झाली आहे, फलंदाजी थोडीशी कोलॅप्स झाली आहे. फलंदाजी करत असताना कोणताही फलंदाज मैदानाच्या वरती थांबायला तयार नाहीये. षटकातील शेवटचा चेंडू असण्याचं सांगितलं जातं. आमचे साथी गुणलेखक आर्यन यांच्या माध्यमातून. शार्दूल गोलंदाजी करतो राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर गती परिवर्तन, चेंडू थोडासा लेटकट होत असताना आपण पाहतोय अगदी मैदानाच्या वरती चेंडू निघालाय, निर्धाव स्वरूपाचा डॉट चेंडू निघाला. अगदी निर्धाव चेंडूच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या स्थिरावलेली असताना 18 या धावांवरती 24 चेंडू फेकले गेलेत आणि मात्र 18 धावा खर्च केल्यात. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाणार आहे याच्याकडे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. अर्थातच आपण पाहतोय किहीम या संघाकडून, भंडारी सुभेदार किहीम या संघाकडून गोलंदाज सौरभ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 18 धावा 18 ऑन स्कोर बुक. सौरभ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या वरती अगदी गोलंदाजी करण्यासाठी
पाचारण केलं जाते. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून इथे सौरभला निवडलं जाते. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून. चला टीम संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. मी मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा. आपला टेम्पो सेट झाला नाही मैदानाच्या वरती, तो ब्रेक होऊन देऊ नका. आपली गोलंदाजी चांगली होती, तो या टेम्पोमध्ये गोलंदाजी करा. याचा अर्थ असा नाहीये की नागाव संघ अंतिम षटकामध्ये फलंदाजी करू शकत नाही. त्यांच्याकडे ती क्षमता ते करू शकतात. केल्यानं होत आहे, आधी केलेची पाहिजे, स्वतःला सांगावं लागेल आणि इथून मात्र पुढे चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. मॅन्स इन पिंक. आहा, चेंडू बघा टप्पा पडल्याच्या नंतर यष्ट्यांवरून ट्रॅव्हल होत असताना निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. धावा या स्थिरावलेल्या असताना 18 या धावसंख्येवरच्या आज आमच्या समवेत अगदी सर संजय म्हात्रे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. अगदी चांगलं समालोचन गेल्या 35 वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. यावेळेस हा चेंडू चाललाय तिथे डिप फॉरवर्ड पंचर मधून फरार आला या स्पर्धेतील पहिला चौकार आणि 4 धावा लिहिल्या जातात. इथे मात्र कवित्वच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय निघालेल्या हा चांगला फटका. या आधी कवित्वच्या बॅट मधून एक मोठा षटकार देखील निघालेला होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून आपण तो पाहिला. समालोचन क्षेत्र अर्थातच व्यासपीठाला सलामी ठोकणारा षटकार देखील पाहिला होता. आता कवित्वची बॅट बोलायला लागली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूची आपल्याला फटकेबाजी इथे पाहायला मिळते. पुढे सर साऊंड बदल आली. त्या फुटवर्कचा वापर, चेंडू लिडिंग एज घेऊन फ्लाइंग फ्लिप मधून ट्रॅव्हल तारमॅनच्या रिझन मधून फरार. पुन्हा एकदा चेंडूने घेतली बॉर्डरची बाईट. चेंडू चालाय दन 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 सीमारेषेच्या बाहेर. सेकंड कन्सिक्युटिव्ह 4 रन्स चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता आक्रमकता, शांततेचा काळ. धावफलकावरती आपण पाहतोय, धावफलकावरती धावा झाल्यात 26 धावा 26. शांततेचा काळ म्हणजे पहिलं सत्र. शांततेच्या काळामध्ये आपण जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडवावं लागतं, असं मी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंय. आणि तो शांततेचा काळ चालू आहे मैदानाच्या वरती. अगदी शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळावा लागेल. सूर्यदेवाने देखील डोक्यावरती उपस्थिती लावली आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना यष्ट्यांच्या वरून चेंडू निघाला. शेवटचं षटक आहे. कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय. अगदी किहीम आणि नागाव या दोनही संघाची लो स्कोरिंगचे क्रिकेटचे सामने असले म्हणून काय झाले, हे सामने अधिक मनोरंजक होत असतात. हे सामने फार महत्वपूर्ण होत असतात. धावफलकावरती धावा 26 धावा सरळ खेचलाय. अगदी स्ट्राईक रोटेड एक सोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय. डेंजर झोन मध्ये फलंदाज धावत असताना नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज इथे मात्र होतोय बाद. स्मिथ बॅक टू द पॅव्हेलियन. स्मिथ बाद झाला. षटक क्रमांक अंतिम चालू असताना षटकातील चेंडू झालेत. धावफलकावरती धावा आत्ता झाल्यात त्या म्हणजे 27-27. 26 धावा होत्या, 27 धावा पूर्ण झाल्यात. षटकातील चेंडू पूर्ण झालेत ते म्हणजे शेवटचा चेंडू होता. इथे अभिषेक पेडणेकर यांच्या हातामध्ये चेंडू चाललाय. एक धाव घेतली जाते, पूर्ण झाली आहे. षटकाची देखील होती सांगता. 5व्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पूर्ण झाल्या 28 धावा. 29 धावांची गरज आहे. संघ भंडारी सुभेदार किहीम या संघाला सत्र क्रमांक 2 मध्ये 29 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. आणि अगदी तेच सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक संजय म्हात्रे सर. परंतु तत्पूर्वी वळूया अर्थातच विलास सरांकडे. ओव्हर टू विलास सर. भंडारी बौद्ध सामाजिक संस्था आणि समस्त भंडारी ज्ञाती बांधवांच्या सहकार्याने या मायनाक भंडारी चषकासाठी उपस्थित असलेले अतिथी मान्यवर यांचा आपण पाहुणचार करत आहोत. मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दर्शनजी पारकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना माळेची शाल आणि आपण आठवणीसाठी एक आपली भेटवस्तू देत आहोत. पुढील सामन्यासाठी नाणेफेकसाठी यायचं कॅप्टन सिश अँड तीर्था 11 कातरपाडा अलिबाग विरुद्ध आरव 11 नवगाव. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
विनाविलंब आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तिथे या. मी संतोषजी कीर साहेबांना विनंती करतो, आपल्याला घाई आहे, थोडंसं हॉस्पिटलचं काम आहे, म्हणून आपलं शुभ हस्ते टॉस होऊन दे आणि मग आपण आपला सन्मान घ्यायचा आहे आणि मग आपल्या ज्या गरजेचं काम आहे हॉस्पिटलचं त्या तिकडे आपण जायचं आहे. सन्मान्य संतोषजी कीर केम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि बैलगाडी सम्राट, अर्थात या व्यक्तीने गेल्या 4 पर्व आणि 5व्या पर्वामध्ये सातत्याने चषकाची उपलब्धी करून दिलेली आहे. असे दानशूर आणि धनवान व्यक्तिमत्व संतोषजी कीर, कबड्डी असो क्रिकेट असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काही ना काहीतरी योगदान ज्याने दिलेलं आहे. असे सन्मान्य केम ग्रामपंचायतचे सदस्य संतोषजी कीर यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. त्या ठिकाणी कॅप्टन आहे, अर्थात नवगाव संघाचा कॅप्टन हेमंत पाटील आणि प्रतिस्पर्धी संघ कातलपाडा या संघाचा कॅप्टन आहे अमित पारकर. या 2 संघाच्या मध्ये टॉस केला जातोय. संतोषजी कीर यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल लागला आहे, अर्थात अमित पारकरच्या बाजूने म्हणजेच कातलपाडा संघाच्या बाजूला हा नाणेफेकीचा कॉल लागलाय. त्यानंतर आजच्या स्पर्धेला उपस्थित असणारे संतोषजी कीर यांचं आपण स्वागत सुद्धा करून घ्या. विलासजी संतोषजी कीर साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान घेतोय. आजच्या स्पर्धेला उपस्थित अगदी वेळेवरती उपस्थित राहिले आणि थोडासा त्यांचा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला. अत्यंत बहुमूल्य वेळ होता, परंतु त्यांना काही कारणास्तव तिकडे जायचं आहे, एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यानिमित्ताने ते इथून रवाना होतील. परंतु तत्पूर्वी मी विलासजी आपल्याला विनंती करतो, आपण सन्माननीय संतोषजी कीर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. श्रीशांत तीर्थ 11 कात्यापाडा संघ मालक सांगायला पाहिजे मला. मालक सांगतो. मालक सांगा. भूषण राऊत संघ मालक भूषण राऊत. दर्शनजी पारकर आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अतिथी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. मायेची शाळ आणि भेटवस्तू सन्मान ट्रॉफी आपण त्यांना द्यायची आहे. आदरणीय मी प्रथमतः गुरुजी आहेत ना आपले तोडणकर गुरुजी साहेबांचा सन्मान करायला विनंती करतोय. संस्थापक अध्यक्ष दर्शनजी पारकर कित्ते भांडरे हितवर्धक मंडळासाठी अथक प्रयत्न करून जे वास्तू उभी केली ते आपले भांडरे ज्ञाती बांधवांचे भीष्माचार्य आदरणीय तोडणकर गुरुजी समाज बांधण्यासाठी एकोपा करण्यासाठी ज्या काळात एसटी नव्हती तासन तास एका बस स्टॉपवर थांबून अगदी श्रीवर्धन मसला मुरुड मानगाव इंदापूरपासून ते कर्जतपर्यंत आपले भांडारी बांधव एकत्रित करून त्यांच्यासाठी अलिबागमधील वास्तू उभी करण्यासाठी जे मोलाचं कार्य केले ते आदरणीय तोडणकर गुरुजी आपले भांडारी ज्ञातीचे भीष्माचार्य. मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दर्शनजी पारकर यांच्या शुभ हस्ते गुरुजींचा सन्मान केला जातो. मायाची शाल आणि एक सन्मान चिन्ह भेटवस्तू म्हणून. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद अध्यक्ष. तसेच आदरणीय नंदीशेठ मयेकर माजी ग्रामपंचायत सरपंच नागाव मित्र 35 ते 40 वर्ष नागाव ग्रामपंचायत एक हाती सत्ता मयेकर घराण्याची जी असलेली ती ठेवलेली दबदबा आहे ते आदरणीय मयेकर घराण्यापैकी प्रथम मयेकर घराण्याचे नंदशेठ मयेकर यांना विनंती करतो की आपण सन्मान घ्यायचा आहे. मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते या भांडारी मायनाक भांडारी चषकासाठी
जे सतत 5 वर्षाचं 3 नंबरचं बक्षीस आपल्याला मिळते दिलं जाते, तसंच निखिलजी मयेकर यांच्याकडून संघ मिळतोय दरवर्षी या चषकासाठी. ते आदरणीय नंदीशेठ मयेकर, धन्यवाद दादा. दादांकडे गेलो की कधीच नाही असा शब्द आमच्यासाठी कधीच नसतो. धन्यवाद. तसंच रोरंडा नाती बांधव भारताचे नाती बांधवांचे अध्यक्ष आदरणीय खोत साहेब यांचा सत्कार करतील दर्शनजी पारकर. आपल्या शुभ हस्ते धन्यवाद खोत साहेब. धन्यवाद अध्यक्ष. तसंच भंडारी ज्ञातीसाठी गर्वाभिमान भंडारी समाजातील एक अलिबागचे नामांकित सीए साहेब इथे आपल्याकडे उपस्थित आहेत. श्री आदरणीय संजयजी राऊत साहेब, आपलाही सन्मानित केले जात आहे. मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भंडारी ज्ञातीसाठी एक थोर नाव शिक्षणाच्या बाबतीत आणि सर्वात मोठ्या पदावर पोचलेले सीए आदरणीय संजयजी राऊत साहेब, तसंच मी कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे प्रभारी अध्यक्ष आदरणीय कमलाकर पवार साहेबांनाही विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. मी एक षटक पूर्ण 3 धावा झालेल्या आहेत. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. एक षटक पूर्ण 3 धावा. प्रथम फलंदाजी करताना 28 धावा झाल्या होत्या आणि जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. आदरणीय कमलाकर पडवळ साहेब कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे प्रभारी अध्यक्ष यांचा सन्मान करतात दर्शनजी पारकर. तसंच आदरणीय गणेशजी गोळेकर साहेब, आपणास विनंती करतो की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोळेकर साहेबांचा सन्मान घ्या, त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. तसंच पेडांबा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अविनाश आचरेकर साहेब, तसंच तंटामुक्ती अध्यक्ष आचरेकर साहेबांनी विनंती करतो आपणही सन्मानित व्हायचं आहे. मी दर्शनजी पारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अविनाश आचरेकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाळ आणि आठवण म्हणून ही सन्मानचिन्ह दुसरं षटक सुरू झालेलं आहे. अत्यंत सुंदर फुल अँड सक्सेसफुल स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर या दुसऱ्या सत्रातला पहिला षटकार येतोय. अर्थात तो फलंदाज आहे ज्याने षटकार खेचलाय. दीप्तेश याच्या बॅटमधून षटकार येतोय आणि धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 9 धावा. क्रांती जाधव ताई आमची इथे उपस्थित आहे. मी तिला विनंती करतोय, मी भाटकर वहिनी विनंती करतो, प्रेरणा भाटकर आपल्या शुभ हस्ते क्रांती जाधव ताईंचा सन्मान करायचा आहे. आजच्या स्पर्धेला उपस्थित सौभाग्यवती क्रांतीताई जाधव यांनी या स्पर्धेचा श्रीफल वाढवला होता.
आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आजच्या स्पर्धेला उपस्थित राहिला खूप खूप धन्यवाद. क्रांतीताई जाधव, आपलं मनापासून आभार असणार आहेत. सामना सुरू आहे. आपण बघतोय या ठिकाणी दोन संघामध्ये लढत सुरू आहे. जेथे प्रथमतः टॉस जिंकला होता तो अर्थात भंडारी सुभेदार किम या संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी अंश वॉरियन्स 44-44 नागाव अर्थात निखिल मयेकरच्या मालकीच्या या संघाला आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी, परंतु 28 धावा संख्येवरती फक्त 5 षटकामध्ये रोखल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये बघा अत्यंत जबरदस्त दुसरा षटकार होतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या वरून एक फ्लायटेड फ्युरियस षटकार राहतोय 6 धावेसाठी. अत्यंत जबरदस्त सुरुवात आपण बघतो. फक्त 29 धावेची गरज होती आणि 29 धावा चेस करताना अत्यंत उत्तम दर्जेदार अशी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जेथे 2 फलंदाज पाहतोय जे सलामीर शुभम आणि त्याच्या साहित्याला दिपेश असे 2 फलंदाज आलेत आणि दोघांनी सुद्धा अत्यंत उत्तम फलंदाजी करताना या ठिकाणी पाहिलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजेच 17 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर दुसरं प्रगतीपथावरती पुन्हा एकदा पूर्णपणे वळलाय आणि पाठवला चेंडूला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत असा चौकार. 4 धावा आल्यात. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण 21 वरती पोहोचले. जेथे षटक नंबर दुसरं प्रगती पथावरती आहे. चालू सामना जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात AK लाईव्ह स्पोर्ट अलिबागच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी अंश वॉरियन्स 44-44 नागाव अर्थात निखिल मयेकर यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध भंडारी सुभेदार किम हा संघ अभिषेक पेडणेकर यांच्या मालकीचा संघ आहे. यांच्यामधली लढत या ठिकाणी सुरू आहे. वाह, काय स्ट्रोक केलाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या वरून उत्तुंग षटकार. एकूण 27 धावा धावफलकावरती लागला. दुसऱ्या षटकामध्ये सामना संपवण्याचा विचार या ठिकाणी पेडणेकरच्या मालकीच्या संघाने केलेला दिसतोय. कारण भंडारी सुभेदार म्हणजेच आज त्यांनी दाखवलेली आहे ताकद. किहीम संघाचे हे सुभेदार अत्यंत जबरदस्त कामगिरी करतात. पेडणेकरचा अनुभव त्याने या स्पर्धेमध्ये आपल्या मालकीचा संघ उतरवला आणि अभिषेक पेडणेकर हे नाव या संपूर्ण अलिबाग तालुक्याला माहीत आहे. ज्याने कबड्डीमध्ये आपली कामगिरी दाखवली आणि क्रिकेटमध्ये सुद्धा किहीम संघाला कित्येक विजय मिळवून दिले. तोच अभिषेक पेडणेकर या ठिकाणी पहिला सामना जिंकतोय. त्याच्या मालकीचा संघ जिंकतोय. अभिनंदन या ठिकाणी करतोय भंडारी सुभेदार किहीम अर्थात मालक आहे अभिषेक पेडणेकर आणि कॅप्टन आहे या संघाचा अर्थात कॅप्टन आहे तो म्हणजे शुभम मांजरेकर. सिंधुदुर्ग तालुक्यामधला हा सुभेदार संघाचा कॅप्टन शुभम मांजरेकर यांनी आपल्या कॅप्टन्सीमध्ये पहिला विजय 2 षटकामध्ये मिळवून दिला आणि प्रतिस्पर्धी अंश वॉरियन 44-44 नागाव या संघाला या ठिकाणी पराभूत केलेला आहे. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. सन्माननीय मयेकर साहेब आपलं मनापासून आभार. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. क्रांतीताई जाधव आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. आणि सर्व मान्यवर ज्यांनी आजच्या स्पर्धेला उपस्थिती दिली त्यामधलेच सन्मान्य सुरेशजी खोत साहेब, सन्मान्य संदीपजी खोत साहेब, सन्मान्य प्रशांतजी जाधव, सन्मान्य निलेशजी खोत, सौभाग्यवती क्रांतीताई जाधव, त्यानंतर अविनाशजी आचरेकर साहेब, त्यानंतर आदरणीय कमलाकरजी पडवल साहेब, त्यानंतर गणेशजी गुणेकर साहेब, सर्वांनी भंडारी समाजाचे भीष्माचार्य